स्वागत आहे सर्वांचं सारिकाच देशी विदेशी पदार्थमध्ये। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लस्सी पिण्याची मजा एक औरच असते। तर आज आपण बघणार आहोत 2 प्रकारच्या लस्सी। तर यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे। हे दही मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये लावलेलं होतं, त्याच्यामुळे ते घट्ट असं दही इथे तयार झालेलं आहे। तर तुम्हीही प्लास्टिकच्या डब्यात दही लावून बघा, नक्की तुमचं दही जे आहे ते व्यवस्थित लागतं आणि घट्ट असं दही तयार होतं। तर इथे हे दही मी घेतलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित फेटून घेऊयात। आणि पुन्हा आता याच्यामध्ये आणखी थोडंसं दही मी घेत आहे आणि त्याचबरोबर इथे 4 चमचे साखर मी घेत आहे। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा। तर इथे 3 ते 4 चमचे साखर मी घेतलेली आहे आणि पुन्हा हे आपण फेटून घेऊयात। लस्सी आहे तर थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकावं लागेल, कारण जास्त घट्ट जर दही असेल तर ते थोडंसं पातळ करावं लागतं, कारण की लस्सी बनवतोय आपण। तर इथे मी थोडंसं पाणीही टाकलेलं आहे आणि आता मिक्स केलेलं आहे। त्यानंतर रवीने घुसळलेलं आहे, त्यामुळे साखरही व्यवस्थित मिक्स होते आणि लस्सीला छान असं फेसाळलेलं टेक्स्चर येतं। त्यानंतर आता दही जे आहे ते आपण झाकून ठेवणार आहोत 10 मिनिटं, म्हणजे यातली जी साखर आहे ती व्यवस्थित मिक्स होते याच्यामध्ये। आता आपण पहिल्यांदा करायला घेणार आहोत इथे चॉकलेटचं सिरप, कारण आपण 2 प्रकारची लस्सी इथे बनवत आहोत। एक नेहमीची लस्सी जी सर्व घरांमध्ये बनवली जाते ती, आणि एक म्हणजे फ्लेवरफुल लस्सी, त्यामध्ये आपण इथे चॉकलेट फ्लेवर बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा चॉकलेट पावडर घेतलेली आहे। तुम्हाला जर स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर तुम्ही 1 चमचा चॉकलेटची पावडर घेऊ शकता आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये, त्यामुळे लस्सीला एक छान टेक्स्चर मिळतं। प्लेन अशी लस्सी बनून तयार होते। आणि आता दही आपण उघडून बघतोय, 10 मिनिटं झालेली आहेत। आता लस्सी बनवायला घेऊयात। तर एका काचेच्या बाउलमध्ये मी इथे 1 पळी आधी लस्सी जी आहे ती आपली टाकत आहे। तर हा प्लेन फ्लेवर आहे लस्सीचा, याच्यामध्ये फक्त आपण साखर मिक्स केलेली होती। आणि फ्लेवर एन्हान्स करण्यासाठी इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे। हीच ती आपली ट्रॅडिशनल लस्सी आहे जी सर्व घरात आपण बनवतो। आता चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली ही लस्सी तयार होईल सर्व करण्यासाठी। आणि आता याच्यावर काजू बदाम पिस्ता टाकून याला सजवूयात, म्हणजे टेम्पटिंग अशी आपली ट्रॅडिशनल लस्सी फ्लेवर हा तयार होईल। तर इतकी ही सोपी लस्सी आहे, तुम्हाला बाजारात जाऊन खायची गरज नाही। घरच्या घरी तुम्ही तुमच्या पद्धतीने आवडीची अशी घट्ट किंवा पातळ अशी लस्सी बनवू शकता। तर आता आपण बनवूयात चॉकलेट लस्सी। तर यासाठीही इथे मी हे दही घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये हे चॉकलेट सिरप टाकायचं आहे। थोडंसं दही जे आहे ते याच्यामध्ये मिक्स करून मी पुन्हा एकदा हे चॉकलेट सिरप याच्यामध्ये पूर्ण ओतून घेत आहे। आणि आता पुन्हा एकदा दही घालून आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर लस्सीचा चॉकलेट फ्लेवर जो आहे तो आणखीन स्ट्रॉंग हवा असेल तर तुम्ही अर्धा ऐवजी 1 चमचा चॉकलेट पावडर याच्यामध्ये घेऊ शकता। आता याच्यावर काजू बदाम आणि पिस्ता घालून आपण याला गार्निशिंग करून घेऊयात। तर हे तुकडे जेव्हा आपण लस्सीवर टाकतो तेव्हा लस्सी एकदम टेम्पटिंग दिसते, बघूनच पिण्याची इच्छा होते। तर कसे वाटले हे 2 फ्लेवर घरच्या घरी बनवायला खूप सोपे आहेत। तर तुम्हीही नक्की बनवून बघा। आणि अशाच नवीन रेसिपीज तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा। पुन्हा भेटू एका अशाच टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।